नमस्कार, मी मुकुल गरे. आपण जनशक्ती चॅनलवर दर रविवारी एक नवीन प्रोग्राम सुरू करतो आहे, डॉक्टर. या डॉक्टर प्रोग्राममध्ये आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवणार आहोत. यावेळेस आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर श्रीराम खाडीलकर सर. हे डॉक्टर खाडीलकर सर गायनेकॉलॉजिस्ट आहेत आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत. डॉक्टरांनी MBBS आणि MD गायनेकॉलॉजी मुंबई विद्यापीठातून पास झाले आहेत आणि ते MDला आणि MBBSला गोल्ड मेडलिस्ट होते. या व्यतिरिक्त डॉक्टरांनी ब्रिटनमधून MRCOG केलेले आहे आणि वंध्यत्व निवारणासाठी गेले 20 वर्ष सर दादर आणि डोंबिवलीला कार्यरत आहेत. प्रेक्षको, स्त्रीला जीवनात मातृत्व म्हणजे सगळ्यात अत्युच्च क्षण आहे. या क्षणासाठी प्रत्येक स्त्रीला ते भाग्य मिळतं असे नाही. अशा स्त्रियांसाठीच हा असा कार्यक्रम आहे. वंध्यत्व निवारणासाठी डॉक्टर आपल्या खाडीलकर सर आलेले आहेत. पुनश्च एकदा स्वागत सर. सर, वंध्यत्व म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं तर इच्छा असूनही आणि प्रयत्न करूनही जेव्हा गर्भधारणा होत नाही तेव्हा त्याला वंध्यत्व असं म्हणतात. सर्वसाधारण प्रमाणाने आमच्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की लग्न झाल्यानंतर प्रयत्न 2 वर्ष तरी करावेत आणि त्यातही प्रेग्नन्सी राहिली नाही तर त्याला वंध्यत्व असं म्हणावं. परंतु हा काय असा एवढा हार्ड आणि फास्ट रूल नाही, कारण या सर्वांमध्ये स्त्रीचं वय खूप महत्त्वाचं असतं. समजा एखाद्या स्त्रीचं वयच लग्नाच्या वेळेला 37 असेल तर अशा वेळेला आणि 2 वर्ष थांबणं हे जमणार नाही. किंवा एखाद्या स्त्रीला पूर्वी पोटाचा TB झालेली हिस्ट्री असेलच किंवा पाळी इरेग्युलर असण्याची हिस्ट्री असेलच तर अशा वेळेला 2 वर्ष थांबणं हे बरोबर होणार नाही. म्हणून सर्वसाधारण प्रमाणात 2 वर्ष असं धरलं जातं. तरी सुद्धा प्रेग्नन्सी झाली नाही तर वंध्यत्व असं म्हणायचं आणि मग अशा वेळेला डॉक्टरना अप्रोच करावं. मग सर, असं डॉक्टरांना अप्रोच केल्यानंतर तुम्ही IVF किंवा ICSI हे कसं काय तुम्ही ठरवता? सर्वात अगोदर पहिल्यांदा आम्ही टेस्टिंग करतो. अच्छा. कारण वंध्यत्वाचं कारण पुरुषामध्ये असू शकतं किंवा स्त्रीमध्येही असू शकतं. पुरुषामधल्या वंध्यत्वासाठी आम्ही सीमेन अनालिसिस म्हणजे शुक्राणूंची तपासणी करायला सांगतो. स्त्रीमध्ये हॉर्मोनचे चेक्स, सोनोग्राफी आणि ट्यूबचा चेक म्हणजे नळी ओपन आहे की नाही बघण्यासाठीचं चेकिंग असतं, लॅप्रोस्कोपीचं, ते सांगतो. त्यावर आपल्याला कारण कळतं काय आहे ते आणि मग त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट प्लॅन करतो. जेव्हा स्त्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दोष असतो की काही कारणाने पर्टिक्युलरली TBमुळं किंवा एंडोमेट्रियोसिसमुळं जेव्हा नळी चोक झालेली असते अशा केसेसमध्ये, किंवा पुरुषामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वीरदोष असतो किंवा आधी साधे उपाय करून सक्सेस झालेला नसतो, अशा पेशंटसाठी आम्ही टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच IVF किंवा ICSI सांगतो. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन, ज्याला सामान्य लोकांच्या भाषेमध्ये टेस्ट ट्यूब बेबी असं म्हटलं जातं. यासाठी सर काय काळजी घ्यावी लागते आपल्याला? पहिल्यांदा इन्व्हेस्टिगेशन्स सर्व करावे लागतात. त्यानंतर मग पेशंटला पूर्ण समजून सांगावं लागतं की बुवा याच्यातून काय आम्ही करणार आहोत. त्याचे पहिल्यांदा स्टेप्स आम्ही समजून सांगतो. तर स्टेप्स कुठल्या कुठल्या आहेत IVF ICSIच्या? तर पहिली स्टेप असते ती म्हणजे कंट्रोल्ड ओव्हेरियन हायपर स्टिम्युलेशन. म्हणजे नेहमीच्या पाळीच्या सायकलमध्ये दरवेळेला एकच अंड तयार होत असतं, परंतु इथे काही विशिष्ट इंजेक्शनच्या साहाय्याने आम्ही पुष्कळ अंडी तयार करतो. व त्यांची ग्रोथ कशी होती आहे हे सोनोग्राफीच्या साहाय्याने मॉनिटर केलं जातं. त्याप्रमाणे औषधाचा डोस ॲडजस्ट केला जातो. ही झाली पहिली स्टेप. मग एग्स तयार झाल्यानंतर ती एग्स शरीराच्या बाहेर काढणं ही दुसरी स्टेप. त्यासाठी कुठलंही मोठं ऑपरेशन वगैरे लागत नाही. अगदी साधं सोनोग्राफीच्या साहाय्यानेच आम्ही अंडी बाहेर काढत असतो. त्यासाठी 5 मिनिटात ॲनेस्थेशिया दिला जातो. हॉस्पिटलमध्ये साधारण 2 तास थांबावं लागतं. सलाईन वगैरे काही द्यावं लागत नाही, पोटावरनं काही केलं जात नाही, योनी मार्गामधूनच अंडी काढून घेतली जातात. ही झाली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप असते ती म्हणजे फर्टिलायझेशन. म्हणजे स्त्रीची अंडी आणि पुरुषाचे शुक्रजन्म हे एकमेकाच्यात मिक्स करून गर्भ बनवले जातात. अच्छा. ICSI म्हणजे डायरेक्टली अंड्याचं कवच असतं ते फोडून डायरेक्टली शुक्राणू आतमध्ये इंजेक्ट केला जातो, मग गर्भ तयार होतो. चौथी स्टेप म्हणजे तयार झालेला गर्भ हा गर्भाशयामध्ये सोडणं, ज्याला एम्ब्रियो ट्रान्सफर असं म्हणतात. ती केल्यानंतर मग पेशंटला काही विशिष्ट हॉर्मोनचे गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात. 15 दिवस विश्रांती घ्यावी लागते, पण तू पूर्ण बेडरेस्टची जरुरी नसते. 15 दिवस आम्ही जेव्हा ब्लड टेस्ट करतो तेव्हा माहीत पडतं सक्सेस झाला की नाही. अशी ट्रीटमेंट. या व्यतिरिक्त सर सरोगसीमध्ये आपण आता याचा साधारण पहिल्यांदा आपण IVFचा सक्सेस रेट बद्दल बोलू. IVFचा सक्सेस रेट हा साधारण रफली 50% आसपास आहे. आपल्या इथला आहे की ओव्हरऑल ऑल ओव्हर द वर्ल्ड सक्सेस रेट साधारण 50% आसपास असतो. परंतु सक्सेस रेट याचा अर्थ पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट रेट. अच्छा. त्याच्या पुढे आणि प्रेग्नन्सी काही कॉम्प्लिकेशन होऊन
शेवटी बाळ हातामध्ये पडणं ही वेगळी गोष्ट असते. एक्झॅक्टली. सगळ्या गोळाबेरीज केली तर हातामध्ये साधारण 40% शक्यता पडते. पण 40% ज्या पेशंटना अदरवाईज बाळ मिळण्याची शक्यता 0% आहे त्यांच्यासाठी 40% हा खूप मोठी धरली जाते. आणि थोडक्यात ते नाणं उडवल्यासारखं असतं. कोणाच्या नशिबात पहिल्यांदा होतं, कोणाच्या नशिबात दुसऱ्यांदा होतं. पण एक काही विशिष्ट 2-3 अटेम्प्ट केले तर त्यांना सक्सेस रेट खूप चांगला मिळू शकतो. आता हे करून सुद्धा सक्सेस होत नसेल तर मग बाकीच्या तंत्राचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ एक डोनेशन किंवा सरोगसी. एक डोनेशन म्हणजे काय तर स्त्रीबीजदान. स्त्रीबीजदान म्हणजे जेव्हा एखाद्या स्त्रीच्या अंड्याची क्वालिटी चांगली नसते, तिच्या वयामुळे म्हणा किंवा काही काही वेळेला प्रिमॅच्युअरली सुद्धा, वय लहान असताना सुद्धा काही काही स्त्रियांची अंड्याची क्वालिटी चांगली नसते, ते AMH नावाचा विशिष्ट रक्ताचं चेक करून आम्हाला माहीत पडतं अंड्याची क्वालिटी कशी आहे. अंड्याची क्वालिटी जर का चांगली नसेल किंवा अंड्याची क्वालिटी चांगली होती परंतु तरी सुद्धा IVF वारंवार फेल गेलेला आहे, अशा केसेसमध्ये आपल्याला एग डोनेशनचा विचार करावा लागतो. अशा पेशंटना एग डोनेशनची जरुरी पडते. थोडक्यात काय असतं तर स्त्रीमध्ये जे एक गोष्ट चांगली नाही आहे, अंडी चांगली नाही आहे, ती दुसऱ्या कुठल्या तरी स्त्रीची घ्यायची, तिच्या नवऱ्याचे शुक्रजंतूच असं वापरून टेस्ट ट्यूब बेबीमध्ये गर्भ बाहेर प्रयोगशाळेमध्ये बनवायचा आणि मग तो तयार झालेला गर्भ हा पेशंटच्या युट्रसमध्ये सोडायचा. थोडक्यात प्रेग्नन्सी तिच्या शरीरात असते, तिच्या गर्भाशयामध्ये किंवा तिच्या पोटामध्ये बाळ वाढतं, जन्म तीच देते, फक्त बीज दुसऱ्या स्त्रीचं वापरलं जातं आणि हे मूल तिच्या नवऱ्याचं असतं कारण शुक्राणू नवऱ्याचं वापरलेले असतं. म्हणजे थोडक्यात DNA जर का खाली DNA चेकिंग करून माहीत पडतं आई वडील कोण आहेत मुलाचे, ते जर का केलं तर त्या बाळाचं DNA वडिलांच्या बरोबर मॅच होतं, एवढं नक्की असतं. पण ते सगळं करत असताना पहिल्यांदा डोनरचं सिलेक्शन करावं लागतं. डोनर म्हणून कोणाला घ्यायचं त्यासाठी ICMR आमची आपली जी इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, त्यांच्या काही गाईडलाईन्स आहेत, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्या गाईडलाईन्स फॉलो करावं लागतं. थोडक्यात डोनरचं एज हे 30 पेक्षा कमी असावं, तिला स्वतःची मुलं असावीत, तिचे स्वतःचे सर्व ब्लड चेक करून तिला कुठलं इन्फेक्शन नाही ना वगैरे बघितलेलं असतं, तिच्यामध्ये हॉर्मोनचा काही डिस्टर्बन्सेस नाही ना, तिच्या एकची क्वालिटी चांगली असेल ना, हे सर्व आधीच बघून घ्यावं लागतं. तिला मुलं असेल तर ती मुलं नॉर्मल आहेत ना, त्यांच्यात कुठलं व्यंग नाही आहे ना, हे बघून घ्यावं लागतं आणि मग डोनरचं सिलेक्ट करावं लागतं. एकदा डोनरचं सिलेक्शन झालं की मी जे पूर्वी जे स्टेप सांगितल्या त्या सगळ्या डोनरवरती करायच्या. डोनरची एग्स तयार करायची, ती सगळी मी सांगितलं त्या टेस्ट ट्यूब बेबीच्या प्रोसिजरमध्ये त्याचं फर्टिलायझेशन करायचं बाहेर काढून, फक्त ती रिप्लेस करत असताना पेशंटच्या युट्रसमध्ये करायची. आता हे करत असताना सर्वात महत्वाची एक गोष्ट करावी लागते ते म्हणजे डोनरचं सायकल, पाळीचं सायकल आणि पेशंटचं पाळीचं सायकल हे मॅच करून घ्यावं लागतं. असं मॅच करावं लागतं की ज्या वेळेला डोनरची अंडी रेडी असतील त्याच वेळेला पेशंटच्या गर्भाशयाचं लायनिंग हे रेडी झालं पाहिजे. असं मॅच करून ते बरोबर ट्रान्सफर केली तर याचा सक्सेस रेट मात्र खूपच चांगला, जवळजवळ 70%पेक्षा जास्त सक्सेस रेट पडू शकतो. ही ट्रीटमेंट अतिशय यशस्वी ट्रीटमेंट आहे आणि हल्लीच्या काळामध्ये पेशंट खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर करतात. खूप समाधान देणारी ट्रीटमेंट आहे. सरोगसीमध्ये मग सरोगसीच्या त्याच्याही आधी अगोदरची ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगतो, ज्याला एम्ब्रिओ डोनेशन असं म्हणतात. आता हे आपण बघितलं मी एक डोनेशन. एम्ब्रिओ डोनेशन म्हणजे काय तर काही जोडप्यांमध्ये स्त्रीची अंडी पण चांगली नसतात, पुरुषाचे शुक्राणू पण चांगले नसतात, दोन्ही प्रॉब्लेम असतात. अशाला त्यांना रेडीमेड म्हणजे डोनरचे स्पर्म आणि डोनरची अंडी असं वापरून गर्भ बनवून द्यावा लागतो. बरोबर. म्हणजे एक प्रकारचं हे अडॉप्शनच आहे, फक्त अर्ली स्टेज मध्ये झालेलं अडॉप्शन आहे आणि शेवटी झालं तरी त्या स्त्रीला बाळ आपल्या पोटामध्ये असण्याचं समाधान मिळतं की आपलं बाळ आहे. याचाही सक्सेस रेट खूपच चांगला आहे, जवळजवळ 70 ते 80% याचा सक्सेस रेट पडतो. आता हे सर्व करून सुद्धा फायदा काही होत नसेल तर मग सरोगसीचा विचार करावा लागतो. सरोगसी म्हणजे काय तर ज्याला आता साध्या मराठी भाषेमध्ये याला पॅरलल शब्द तयार झालेला नाहीये, पण उष्ण मातृत्व असं आपण त्याला म्हणू शकतो, असं म्हणू शकतो आपण. सरोगेट मदर म्हणजे काय असतं तर असेच आम्ही एम्ब्रिओ बनवतो. तयार केलेले एम्ब्रिओ पेशंटच्या गर्भाशयात सोडायच्याऐवजी सरोगेटच्या गर्भाशयात सोडले जातात. थोडक्यात ते मूल सरोगेटच्या पोटात वाढतं, डिलिव्हरी त्या सरोगेट स्त्रीची होते आणि नंतर ते मूल ते परत त्या जोडप्याला देऊन टाकतात. आता हे सगळं करण्यासाठी बऱ्याच गोष्टींची जरुरी असते. एक पहिली गोष्ट म्हणजे सरोगसी कुणासाठी करावी, त्याची इंडिकेशन्स काय ते आपण आधी सुरुवातीला बघू. सरोगसी ज्यांना असं वारंवार टेस्ट ट्यूब बेबी करून सुद्धा फेल गेलेलं आहे किंवा ज्यांना वारंवार अबॉर्शन्स होत आहेत, म्हणजे प्रेग्नन्सी पडून जाते मध्यामध्ये, किंवा काही स्त्रियांना दुर्दैवाने जन्मताच गर्भाशय नसतं, अशा स्त्रियांना पण सरोगसीने प्रेग्नन्सी होऊ शकते कारण त्यांची अंडीच असतात, फक्त गर्भाशय नसतं, त्यामुळे ते सरोगसीने त्यांना प्रेग्नन्सी करतायत. किंवा पर्टिक्युलरली TB मुळे
जर का गर्भाशय खराब झाला असेल किंवा पिशवी साफ केल्यामुळे गर्भाशयात काय वेळेला जाळी निर्माण होते इन्फेक्शनने, अशा वेळेला सरोगसी जरुरी असते. तसंच काही काही स्त्रियांना काही मेडिकल डिसऑर्डर्स असतात. उदाहरणार्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये डायबिटीस असेल किंवा अनकंट्रोल ब्लड प्रेशर, किडनीचा त्रास असेल किंवा हार्टचा प्रॉब्लेम असेल, की ज्यावेळी त्यांच्या शरीरामध्ये त्यांनी प्रेग्नन्सी राहिली तर त्यांच्या शरीरावरती आणि खूप वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणजे त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा वेळेला मग त्यांना काय मूल कसं देणार त्यांचं, तर सरोगसी. ही सरोगसीची काही इंडिकेशन्स आहेत. ही झाली मेडिकल इंडिकेशन्स. आणि सोशल इंडिकेशन्स महत्वाची आहेत ती म्हणजे सिंगल मदर्स. म्हणजे काही स्त्रियांना काही कारणाने लग्न करायचं नसतं पण बाळ पाहिजे असतं. आजकाल जी फॅशन आली आहे बाबा, मग आता सोशल प्रेशरमुळे स्वतःच्या पोटामध्ये बाळ ठेवू शकत नाही. अशा वेळेला त्यांना सरोगसीचा अंदाज आहे. तसंच काही सिंगल मेन असतात की ज्यांना लग्न करायचं नसतं पण परंतु बाळ पाहिजे असतं, अशी माणसंही असतात. त्यांनाही सरोगसीचा आधार आणि एक डोनेशनचा आधार घ्यावा लागतो. ही झाली सोशल इंडिकेशन्स. त्याची कायद्याची बाजू जर का तुम्ही विचारली, कारण मध्यंतरी बरंच आलं होतं की सरोगसी इलिगल आहे, काय आहे. सरोगसी सध्या भारतामध्ये भारतीय नागरिकांसाठी पूर्णपणाने कायदेशीर आहे. म्हणजे आपण व्यवस्थित करू शकतो. फक्त एकच रिक्वायरमेंट आहे, म्हणजे तो व्यक्ती भारतीय नागरिक पाहिजे. परदेशी नागरिक येणाऱ्यांना पण अलाउड नाही. येणाऱ्यांना पण त्यांच्याकडे भारताचा पासपोर्ट असेल तर. तुम्ही इंग्लंडमध्ये राहत असाल त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही भारतीय नागरिक पाहिजे, भारताचा पासपोर्ट पाहिजे तुमच्याकडे, तर ते होऊ शकतं. मग ते सिंगल मदर्सना अलाउड आहे, सिंगल फादर्सना अलाउड आहे, मॅरिड कपलना अलाउड आहे. फक्त भारतीय पाहिजे. हे कायदेशीर दिशा करावं लागतं. कायदेशीर करत असताना सुद्धा काय असतं महत्वाची गोष्ट, तर ICMRच्या गाईडलाईन्सच फॉलो करावं लागतं. तिथे पण त्यांनी गाईडलाईन दिलेल्या आहेत. सरोगेटचं सिलेक्शन कसं करावं ते सगळ्यात महत्वाचं आहे, कारण बेबी हेल्दी पाहिजे. एवढ्या यांनी जर आम्ही तरी शक्यतोवरती करत असताना सरोगेट अशीच घेतो की तिला स्वतःचं एक तरी मूल आहे, तिची नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे. नॉर्मल डिलिव्हरी महत्वाची. म्हणजे तिचं सर्व काही टेस्टिंग ऑलरेडी नेचरमध्ये झालेलं आहे. पुन्हा तिचं सर्व मेडिकल चेकिंग केलं जातं. तिचं वय 35च्या पेक्षा आतमध्ये पाहिजे. तिचं मेडिकल चेकिंग करून ती फिट आहे नाही बघितलं जातं. तिच्या गर्भाशयाचं चेकिंग केलं जातं सोनोग्राफी आणि हिस्ट्रोस्कोपीच्या साहाय्याने, आणि मग सरोगसी प्लॅन केली जाते. आता कायद्याची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ॲग्रीमेंट्स. ते सर्वात महत्वाचं आहे. कायद्याप्रमाणे सरोगेट चालू ज्यांना सरोगसी करायची आहे त्यांना कमिशनिंग कपल असं म्हणतात. सरोगेट मदरला सरोगेट मदर असं समजलं. त्या दोघांच्या मध्ये एक सरोगसी ॲग्रीमेंट नावाचं अत्यंत महत्वाचं ॲग्रीमेंट असतं की ज्याच्यामध्ये पूर्णपणे डिटेल्स लिहिलेले असतात की प्रोसिजर कशी केली जाणार. पूर्ण कॉन्ट्रॅक्ट होतं. ते नोटरी करून घ्यावं लागतं आणि मगच सरोगसी करायला लागतं. मगच सुरुवात करायची. कायद्याप्रमाणे पूर्ण रिक्वायरमेंट आहे. परंतु हे कायद्याची रिक्वायरमेंट जर का आपण फॉलो केली तर पुढे कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. बाळाला बर्थ सर्टिफिकेट हे कमिशनिंग कपलच्या नावानेच मिळतं. सरोगेट मदरचा कुठेही उल्लेख येत नाही. ती क्लेम नाही करू शकत नाही. ॲग्रीमेंट पाहिजे ना. सरोगसी जर करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिंगल मॅन, अनमॅरिड माणसांनी किंवा अनमॅरिड वुमननी जर का सरोगसी केली तर बाळाच्या बर्थ सर्टिफिकेट वरती फक्त त्या माणसाचं नाव वडील म्हणून येतं, आईचं नाव रिकामं ठेवलं जातं. तसंच उलट जर का सिंगल मदरनं केलं असेल तर तिथं वडिलांचं नाव रिकामं राहतं आणि आईचं नाव. आजकाल काहीतरी तसंही आईचं नाव लावायची फॅशन आली आहे म्हणा किंवा ती गरज आहे समाजाची. आणि तसं बघायला गेलं सरोगसीचा सक्सेस रेट हा खूपच चांगला, म्हणजे जवळजवळ 80 ते 90% जास्त. 90% पर्यंत जातं. त्यामुळे सरोगसी हे अतिशय समाधान देणारी ट्रीटमेंट आहे. सक्सेसफुल आहे. फक्त कॉस्टली आहे कारण सरोगेट मदरला पेमेंट करावं लागतं भरपूर. तिला सगळं सतत हेल्दी ठेवावं लागत असेल, अजून कुठल्याही प्रकारची टेन्शन. बरोबर. आणि ते सगळं ॲग्रीमेंट मध्ये लिहिलेलं असतं. स्टेप्स कशा आहेत पेमेंटच्या, आणि ते कपलने डायरेक्टली चेकमध्ये पेमेंट करायचं असतं. अशी ती प्रोसिजर. सर, सरोगसी आणि स्त्री बीजदानाबद्दल बरेचसे गैरसमज आहेत समाजामध्ये की बाबा सरोगसी भीती असते की आपलं काय होईल, आपलं बाळ ही घेऊन तर नाही जाणार. किंवा इव्हन बरेचसे सिनेमे आलेत की शेवटच्या क्षणावर शेवटी म्हणते की नाही हे माझं बाळ आहे, मी माझ्या पोटात. अशा वेळेस काय तुम्ही चांगला प्रश्न विचारला तुम्ही. तेच मी आता जे बोललो, कायद्याची जी प्रोसिजर आहे त्यांचं जे ICMR बनवलेलं एक स्टँडर्ड ॲग्रीमेंट आहे, ते जर का ॲग्रीमेंट तुम्ही फॉलो केलं तर कुठलाही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सरोगेट मदर कायद्याप्रमाणे सरोगेट मदर आणि कमिशनिंग कपल हे एकमेकाला ओळखू शकतात. एकमेकाची गाठ घालून द्यायला आम्हाला परवानगी आहे. परंतु तशी ओळख करून घ्यायची की नाही हे त्या कमिशनिंग कपलच्या ह्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे ते असं म्हणू शकतात की आम्हाला सरोगेटशी संबंध ठेवायचा नाहीये, पुढे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. त्यांच्या वैयक्तिक याचा प्रश्न आहे. पण कायद्याप्रमाणे त्यांचं भावनिक कुठे पण गुंता होऊ नये. आणि तसा गुंता होतही नाही, कारण युजली काय असतं, प्रोफेशनल असतात त्या
प्रोफेशनल किंवा त्यांना पहिल्यापासून कल्पना असते की हे सरोगेट देण्याचंच आहे. आणि दुसरी गोष्ट सरोगेटचं बीज त्याच्यामध्ये नसतं. कुठल्याही परिस्थितीत जे बीज वापरलेलं असतं हे आयदर डोनर म्हणजे तिसऱ्याच लेडीचं असतं किंवा पेशंटचं स्वतःच असतं. म्हणजे डीएनए चेक केलं बाळाचं ते सरोगेट बरोबर कधीही मॅच होऊ शकत नाही. आणि सरोगेटला पहिल्यापासून माहिती असतं की हे बाळ माझं नाही, हे मी पोटामध्ये फक्त ठेवलेलं आहे. थोडक्यात 9 महिन्यांनी आपल्याला हे सूप वापस दे बेबी सिटिंग सारखंच आहे की बाळाची सांभाळलेल्यासारखंच आहे 9 महिने. त्यामुळे तशी तिची भावनिक गुंतवणूक फारशी नसते. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट पहिल्यापासून आम्ही सांगितलेलं असतं की पहिल्या दिवसापासूनच त्यांना बाळ घ्यावं लागतं. त्यामुळे तसं काही फारसे गैरसमज होणाऱ्या लोकांना नसतं. आज आपल्याला डॉक्टर श्रीराम खाडीलकर सरांनी अतिशय क्लिष्ट IVF ICSI हे अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे. आपण याचा नक्कीच लाभ घ्याल. डॉक्टर श्रीराम खाडीलकर सर हे चैतन्य फर्टिलिटी सेंटर दादर आणि डोंबिवली येथे उपलब्ध असतात. असाच एक कार्यक्रम पुन्हा पुढच्या रविवारी आपण घेऊन येऊ. डॉक्टरमध्ये एक वेगळ्या तज्ज्ञांना घेऊन येऊ. तोपर्यंत हेल्दी राहा, सुखी राहा आणि आनंदी राहा. नमस्कार. अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.